नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं थालीपीठ दाखवणार आहे। हे थालीपीठ भरपूर पौष्टिक असून यामध्ये कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि या थालीपीठामध्ये जो मेन इन्ग्रेडियंट घातलेला आहे त्याची माहिती देखील दिलेली आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे शेवग्याची पाने। इथे मी शेवग्याची पाने ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ती या काडीपासून अशी वेगळी करायची आहेत। म्हणजेच आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे। या भाजीला मराठीत शेवगा म्हणतात, इंग्रजीत मोरिंगा म्हणतात आणि हिंदीमध्ये याला सहजम म्हणतात। ही पाने अशी निवडून घ्यायची आहेत आणि आपल्याला ही पाने बारीक चिरून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने ही भाजी चवीला थोडीशी तुरट असते आणि मेथीच्या भाजीप्रमाणे थोडीशी कडवट असते। इथे मी एका परातीमध्ये 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ। या पिठामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शेवग्याची पानं घालायची आहेत। त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, हातावर चोळून घेतलेला 1 चमचा ओवा, त्यानंतर 1 चमचा भाजून घेतलेल्या धण्याची पूड, 1 चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये तुम्ही लसूण अद्रकाची पेस्ट घालू शकता। आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। पिठामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल पिठाला चांगले चोळून घ्यायचे आहे। आता या पिठाचे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे। थालीपीठ बनवण्यासाठी पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही। आपण पोळीसाठी जसे कणिक मळतो तसेच हे पीठ मळायचे आहे। पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। या थालीपीठाला शेवग्याच्या पानांचे थालीपीठ म्हणतात। शेवग्याच्या पानांमध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत। या पानांचे सेवन केल्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला तंदुरुस्त आणि मजबूत असा फायदा होतो। या पानांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन असतात। शिवाय या पानांमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन B1, B12 अशा मल्टीविटॅमिन असलेल्या अशा पानांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला फायदाच होतो। इथे थालीपीठाचे पीठ मस्तपैकी आपले भिजून झालेले आहे। त्याचा एक मोठा गोळा घेऊन असा हातावर थापून घ्यायचा आहे। त्यानंतर एका तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तुम्ही लोखंडीही तवा इथे वापरू शकता, त्यावर देखील मस्त थालीपीठ होतात। तेल हे असे चमच्याने पसरून घ्यायचे आहे आणि यावर हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे। तुम्ही कपड्यावर सुद्धा हे थालीपीठ थापू शकता। हे थालीपीठ आपल्याला पातळ चांगले थापून घ्यायचे आहे। त्याला मधोमध आपल्याला 4 ते 5 छिद्र पाडायचे आहेत आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे। तेल सोडल्यामुळे पूर्ण थालीपीठाला तेल पोहोचते आणि आपले थालीपीठ खमंग असे भाजल्या जाते। आजकाल बाजारामध्ये सुद्धा आपल्याला शेवग्याची ही भाजी सहज मिळते। त्याचा उपयोग करून तुम्ही ही थालीपीठ नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे आपले थालीपीठ थापून झालेले आहे। यावर झाकण ठेवायचे आहे आणि गॅसवर हे थालीपीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता। इथे आपले थालीपीठ भाजून तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे हे थालीपीठ भाजलेले आहे। गॅस बंद करायचा आहे आणि दुसऱ्या साईडने हे थालीपीठ तव्यावर टाकायचे आहे। अगदी 2 मिनिटच हे आपल्याला शेकून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे थालीपीठ तयार करून घेत आहे। हे थालीपीठ दह्यासोबत, दह्यातल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत मस्त लागतात। इथे आपली खमंग, खुसखुशीत, भरपूर प्रोटीन, विटॅमिन असलेली शेवग्याची पानांची थालीपीठं तयार झाली आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असे खमंग भाजलेले आहे। दोन्ही साईडने पाहू शकता। अशाच प्रकारची थालीपीठं तुम्ही नक्की करून पहा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।